हे अंदमानचं दृश्य आहे. माझ्या हॉटेलच्या खिडकीतून दिसणार. हा समोर आहे वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ. हे बघा, वीर सावरकर आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा. इतकं सुंदर आणि धो धो पाऊस पडतो आहे सध्या. आज विजयपुरममध्ये, विजयपुरम असे हे नाव आता मोदी सरकारने केलेलं आहे. इथल्या सगळ्या बेटांची नावंही बदललेली आहे. स्वराज, सुभाषचंद्र बोस भेट, शहीद बेट. हे स्वातंत्र्यवीर सावरकरांची ही मूर्ती, फार सुंदर 7-8 फुटी ही मोठी मूर्ती त्या विमानतळाच्या समोर दिमाखात उभी आहे. अतिशय सुंदर दृश्य. जोरदार पाऊस आणि विमानतळ दिसतं इथून. इतकं बरं वाटतं. सर्व सावरकर प्रेमींना हे बघून खूप छान वाटेल. हे सगळं दृश्य, जोरदार पाऊस चालू आहे आणि हा आपला तिरंगा, भारताचा ध्वज, राष्ट्रध्वज. नेहमी ह्याला बघितलं की असा ऊर अभिमानाने भरून येतो. देशासाठी काहीतरी करायची उर्मी निर्माण करतो हा ध्वज. आणि त्याच्यासमोर स्वातंत्र्यवीरांची, ज्यांनी या राष्ट्रासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं, त्यांची मूर्ती आणि त्यांच्या नावाचं हे आंतरराष्ट्रीय विमानतळ. दर महिन्याला आम्ही इथे येतो शब्दामृततर्फे. अंदमान बोलवतोयची यात्रा, ती आमची या हंगामातली ही अखेरची यात्रा. मग पावसाळ्याची सुट्टी.